नाशिकमधील बंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपते। अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाईल। आजही अशोक खरातला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीकडून काय अतिरिक्त माहिती मिळाली, तपासात काय निष्पन्न झालं याचा उलगडा होईल, तर पुढील गुन्ह्यात एसआयटी अशोक खरातची कोठडी मागण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक डॉक्टर ए बिन्नीअमीन याला अटक करण्यात आली आहे। आरोपी हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत असल्याचं सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीनं लिहिलेलं आहे। दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी 2 दिवस आधी आरोपीनं स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही, चूक झाली असं लिहून दिलं होतं, परंतु संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती। आई वडील गावी गेल्यावर तिनं मित्राला फोन केला। मी आत्महत्या करते आहे असं तिनं मित्राला म्हणालेलं आहे। मित्रानं फोनवर बोलण्यात गुंतवलं, पण तो तिच्या घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता। या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरात फेब्रुवारी महिन्यात अनधिकृतपणे शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता। आता हाच पुतळा नियोजित जागेत अधिकृतपणे उभारण्याची तयारी केली जाते। आता प्रशासनानं पुतळा समिती आणि शिवप्रेमींशी सकारात्मक समन्वय साधून शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत हलवण्याची तयारी सुरू केली आहे। सध्या शिवरायांचा पुतळा गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध उभारला गेलाय। रस्ता अरुंद असल्यानं या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। त्याबरोबरच पुतळ्याची निगा देखील राखता येत नसल्यानं हा निर्णय घेतला गेलाय। पुढील काही दिवसात नियोजित जागेत मोठ्या उत्साहात अधिकृत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाईल, अशी माहिती पुतळा समिती सदस्यांनी दिली आहे। निर्माण होत होता तो अनधिकृतरित्या बसवणारे आम्हीच आहेत आणि तो अनधिकृत होता। आता इकडे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं स्मारक होणार आहे हे अधिकृतरित्या होणार आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये काल बिबट्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम दाखल झाली होती। तब्बल 3 तास त्यांचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह दाखल झालेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगली चमकोगिरी केली। वनविभागानं बिबट्याला डार्टही मारला आणि त्यानंतर त्या बिबट्याची हालचाल काहीशी मंदावली असता चंद्रकांत पाटलांनी हातात थेट काठी घेऊन बिबट्याच्या डोक्यावर प्रहार करायला सुरुवात केली। चंद्रकांत पाटलांसह अन्य इतर लोकही होते। या सर्वांनी बिबट्यावर काठीनं जोरदार हल्ला केला। बिबट्याला मारू नका असे तिथे उपस्थित असलेले काही जण म्हणत होते, तरी चंद्रकांत पाटील मात्र जोरानं फटके मारत राहिले। आमदार चंद्रकांत पाटलांची संपूर्ण स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली। दरम्यान वनविभागाचं पथक उपस्थित असतानाही चंद्रकांत पाटलांना हा स्टंट करण्याची गरज काय होती, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अशा पद्धतीनं कारवाई करणं हा गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे। हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं, परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।